नमस्कार मित्रमंडळी. आज आपण ॲग्रिगेट फंक्शन्सचा वापर कसा करायचा ते बघणार आहोत. ॲग्रिगेट फंक्शन्समध्ये काही मोजके असे फंक्शन्स आहेत जे मोस्टली यूज केले जातात. आता यामध्ये ॲग्रिगेट फंक्शन परफॉर्म ए कॅल्क्युलेशन ऑन मल्टिपल व्हॅल्यूज अँड रिटर्न्स ए सिंगल व्हॅल्यू. मल्टिपल व्हॅल्यूजवर परफॉर्म करून एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं, म्हणजे ते ॲग्रिगेट फंक्शन. अँड ॲग्रिगेट फंक्शन आर ऑफन यूज विथ ग्रुप बाय अँड सेलेक्ट स्टेटमेंट. याचा वापर मोस्टली ग्रुप बाय आणि सेलेक्ट स्टेटमेंटसोबत केला जातो. तर यामध्ये पहिलं ॲग्रिगेट फंक्शन असेल काउंट असेल, त्यानंतर सम, त्यानंतर ॲव्हरेज, मग त्यानंतर असणार मॅक्स असेल, त्यानंतर मीन असेल आणि त्यानंतर राऊंड असेल. आता यामध्ये प्रत्येक फंक्शनचा वापर कसा करायचा काय नाही ते मी तुम्हाला क्वेरीमार्फत दाखवणार आहे. तर मग इथे मी ओपन करतो माय एसक्यूएल वर्क बेंच. यामध्ये आता एक मला डेटाबेस क्रिएट करायचा आहे. डेटाबेस क्रिएट करण्यासाठी मी क्रिएट क्वेरी वापरतो आहे. क्रिएट डेटाबेस माय डी बी सेमिकोलन एक्झिक्यूट करणार आहे. एक्झिक्यूट झाल्यानंतर या डेटाबेसचा मला वापर करायचा आहे. त्यासाठी मी इथं रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर इथं माय डी बी डेटाबेस दाखवतं आहे. त्यानंतर याला यूज करण्यासाठी यूज माय डी बी सेमिकोलन. आता हा डेटाबेस यूजमध्ये येतो आहे आता सध्या. ते चेक करण्यासाठी इथं माय डी बी हा डार्क झाला आहे, त्यावरून समजते की माय डी बी डेटाबेस आपण आता यूज करू शकतो. तर यामध्ये आता मी एक टेबल क्रिएट करणार आहे. मी ऑलरेडी काही एक टेबल क्रिएट करून ठेवलेला आहे. तो टेबल आणि त्याची इन्फॉर्मेशन जो आहे मी कॉपी पेस्ट करून घेतो. हा फ्रूटचा एक मी टेबल क्रिएट केलेला आहे. ह्याला एक्झिक्यूट करतो आहे. एक्झिक्यूट केल्यानंतर हा टेबल मी चेक करतो टेबल क्रिएट झालं आहे का नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम. स्टार म्हणजे मला सर्व कॉलम आणि सर्व रोजची व्हॅल्यू घ्यायची आहे, त्यासाठी मी स्टारचा यूज करतो आहे. फ्रूट्स सेमिकोलन. ओके. तर इथं माझे टेबलमधले जेवढे कॉलम होते ते सर्व कॉलम इथं दाखवतात. पहिला आय डी, त्यानंतर प्रोडक्ट नेम, त्यानंतर क्वांटिटी, त्यानंतर प्राईस. ओके. आता त्यानंतर मी या टेबलमध्ये काही व्हॅल्यूज जे आहे इन्सर्ट करणार आहे. त्यासाठी मी इन्सर्ट क्वेरीचा वापर करून मी टेबलमध्ये काही व्हॅल्यूज इन्सर्ट करतो. तर मग यामध्ये टेबलमध्ये व्हॅल्यू इन्सर्ट झाल्या, त्यासाठी मी सिलेक्ट क्वेरीचा वापर करून टेबलमधल्या व्हॅल्यूज चेक करतो. इथे 5 रोज ॲड झालेले आहेत. आता इथं मला बाकीच्या ॲग्रिगेट फंक्शनचा वापर करायचा आहे. ॲग्रिगेट फंक्शन्समध्ये पहिला ॲग्रिगेट फंक्शन असेल तो काउंटचा. काउंट, सिलेक्ट काउंट. काउंटमध्ये स्टारचा वापर कशासाठी, तर सर्व रोज किती आहेत काय नाही त्याचा काउंट घेण्यासाठी. फ्रॉम, तर कोणत्या टेबलमधून, फ्रूट्सच्या टेबलमधून. फ्रूट्स. त्यानंतर सेमिकोलन. एक्झिक्यूट करतो. त्यानंतर इथं दाखवतं 5 रोज आहेत. परत एकदा चेक करू यामध्ये किती रोज आहेत. तर इथं 5 रोज आहेत. 1 2 3 4 5. ओके. त्यानंतर आपण दुसरा जो ॲग्रिगेट फंक्शन आहे त्याचा वापर करणार आहे. त्यामध्ये सिलेक्ट सम. आता यामध्ये मला कॉलमचं नाव द्यावं लागेल. जसं की आता क्वांटिटी फ्रॉम फ्रूट्स सेमिकोलन. आता इथं जेवढी पण क्वांटिटी असेल ते सर्व क्वांटिटी मला इथं दिसणार आहे. इथं
कॉलमचं नाव कॉलमचं जो नाव आहे ते चुकीचं गेले, त्यामुळे इथं काहीच आउटपुट आलेलं नाही. परत एकदा एक्झिक्यूट करतो. तर इथं क्वांटिटी दाखवत आहे 40. या टेबलमध्ये जी क्वांटिटीज मेन्शन केलेली त्याचा सम दाखवते, इथं 40 दाखवत आहे. त्यानंतर मी चेक करणार आहे तर मॅक्स क्वेरी, मॅक्स फंक्शनचा वापर करणार आहे. मॅक्स क्वांटिटी. आता यामध्ये क्वांटिटीमध्ये सर्वात मोठी क्वांटिटी जी असेल ते मला बघायचं आहे. एक्झिक्यूट करतो आहे. तर यामध्ये टेबलमध्ये सर्वात मोठी क्वांटिटी जी आहे 20ची क्वांटिटी आहे. तर मी परत एकदा चेक करतो 20 आहे का त्यामध्ये. तर क्वांटिटीमध्ये पहिलीच क्वांटिटी दाखवते, ॲपलची क्वांटिटी 20 दाखवते. त्यानंतर मी पुढची क्वेरी चेक करतो आहे. पुढचा ॲग्रिगेट फंक्शन सिलेक्ट मेन क्वांटिटी. आता यामध्ये मिनिमम क्वांटिटी कोणती आहे तर ती पायनॅपलची 1 आहे. तर पाहू इथं 1 दाखवते का. मी याला एक्झिक्यूट करतोय. हो, मग इथं क्वांटिटीसुद्धा 1 दाखवत आहे. आता यानंतर मी इथं चेक करतो राऊंड ऑफ. तर त्यासाठी टेबलमध्ये काही व्हॅल्यूज जर असतील, जसे की डेसिमल जे व्हॅल्यू असतात त्या व्हॅल्यूजला जर समजा एकापेक्षा जास्त डेसिमल व्हॅल्यूज त्यामध्ये शो करत असतील तर त्या सिच्युएशनमध्ये आपण राऊंड ऑफचा वापर करू शकतो. तर मी इथं दाखवतो नेमका वापर कसा करायचा. राऊंड ऑफ, राऊंड, त्यानंतर तर ह्याचा वापर मी ॲव्हरेजसाठी करतोय. ॲव्हरेज इन ब्रॅकेट प्राइस कॉमा 2 फ्रॉम फ्रूट्स. क्वेरी एक्झिक्यूट करतोय. तर यानंतर इथे दाखवतंय की 88.00. तर मी इथलं 2 जर रिमूव्ह करत असेल तर पाहू याचा आन्सर काय दिसेल. इथे एक्झिक्यूट केलं तर इथं फक्त 88 दाखवत आहे. आता यानंतर मी पुढची क्वेरी चेक करणार आहे, ती जी आहे ॲव्हरेजची. सिलेक्ट ॲव्हरेज क्वांटिटी फ्रॉम फ्रूट्स. परत एकदा इथं क्वांटिटीची स्पेलिंग चुकली त्यामुळे एरर दाखवत आहे. क्वांटिटी फ्रॉम फ्रूट्स. ओके, तर ॲव्हरेज क्वांटिटी इथं दाखवत आहे 8. आणि त्यानंतर इथे कॉलमचं नाव जर बघितलं तुम्ही इथं तर ॲव्हरेज क्वांटिटी अशा पद्धतीने दाखवतं. जर आपल्याला आपल्याप्रमाणे जर क्वांटिटीचं नाव पाहिजे असेल तर इथं आपण लिहू शकता ॲज, त्यानंतर क्वांटिटी, टोटल क्वांटिटी लिहू. टोटल क्वांटिटी. एक्झिक्यूट केल्यानंतर इथं आउटपुट दाखवत आहे. इथं टोटल क्वांटिटी कॉलमचं नाव आलं आणि त्यानंतर ॲव्हरेज पण दाखवत आहे. सेम सर्व क्वेरीला तुम्ही या टाईपमध्ये करू शकता. इथं समला टोटल एक्झिक्यूट करतोय. टोटल 40 दाखवतोय. त्यानंतर सेम मॅक्सिमम नंबर, मॅक्सिमम नंबर. तर इथं मॅक्सिमम नंबर 20 दाखवतो. तर सेम
ज्या पद्धतीने करायचं आहे ॲजचा वापर केल्यानंतरही दाखवतो किंवा ॲजचा वापर न करता डायरेक्टली तुम्ही पण लिहू शकता. जसं इथं केलेलं आहे मी, याला दाखवतं आउटपुट. पण हे फक्त तुम्ही MySQL वर्कबेंचमध्ये यूज करू शकता. दुसऱ्या प्रत्येक डेटाबेस स्टुडिओचा जो यूज असतो ते त्याच्या सिंटॅक्सप्रमाणे केला जातो. तर इथं मिनिमम व्हॅल्यू मिनिमम व्हॅल्यू 1 दाखवते. तर याप्रमाणे तुम्ही बाकीचे सर्व क्वेरी करू शकता. ही माहिती कशी वाटली नक्कीच कळवा आणि आमच्या गुरु MS24 चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.